गजर तसं मला वाटत नाही. नाही तर अजून मंडप आहे, हे पातळ मंडप आहे, गडगड 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 असा आवाज आला. थोडी माणसं का काय तरी तुम्हाला वरती हात करायला लावले नाही, कोणताही ताप दिला नाही मला. पण एक गजर करतो पण दुसऱ्याच्या ठिकाणी तसं दिसत नाही. तो महत्वाचा आहे. मग कीर्तन काय? मग कीर्तन हे आता आहे, बोलणं तरी कमी आहे त्यापुढे. या तुमचा जो गजर आहे त्याच्यापुढे माझं बोलणं कमी आहे. आणि ते टाळ मृदंगाचा गजर असल्यामुळे आई कोण म्हणतं कोण नाही. म्हणजे गजरच असा करा की आजूबाजूच्या माणसाला वाटलं पाहिजे अरे किती छान कार्यक्रम चालला आहे आणि मी दुर्दैवी इकडंच बसलो. पुंडलिक वरदा हरी श्री पंढरीनाथ माऊली जगद्गुरु महाराज की सद्गुरु शरीर जायाचे ठेवून धरीशी अभिलाष धणे रंगी रंगी रे श्रीरंगी. श्रीरंग म्हटलेला आहे. हा जो श्रीरंग आहे या श्रीचा याला रंग आहे का याचा श्रीला आहे? विठ्ठला विठ्ठला. श्रीरंग काय आहे भानगडी? तर उत्तर असं आहे की प्रत्येक वस्तूकडे जर तुम्ही तर्जनी निर्देश कराल तर त्याच्यामध्ये 5 अंश आहेत. विठ्ठला विठ्ठला. अस्ति भाति प्रियं रूपं नाम चित्यांश पंचकम आद्यत्रयं ब्रह्मरूपं मायारूपं ततोद्वयं. विठ्ठला विठ्ठला. अस्ति कोणताही पदार्थ घ्या, अस्ति भाती प्रिय हे 3 अंश प्रत्यक्ष भगवंताचे आलेले आहेत त्याच्यात. आणि त्याचं जे नाम आणि रूप आहे हे प्रत्यक्ष मायेचं आहे. मग सत्तेच्या दृष्टीने जर तुम्ही पाहाल तर या लक्ष्मीला त्याच्या सत्तेचा रंग आहे, त्याच्याशिवाय ही नाहीच. विठ्ठला. नुसतं नामाकडे आणि रूपाकडे पाहाल तर मायेकडे पाहायला लागले. देव दिसना एवढ्या मोठ्या या जगामध्ये तो अदृश्य रूपाने आहे. नामरूपात नाहीये, नामरूपाच्या अगदी पलीकडे आहे. सत्पदते ब्रह्म आणि चित्पदते माया. अर्थात सद्रूप अशा प्रकारचं आहे ते परब्रह्म आहे आणि त्याची सत्ता जी आलेली आहे या मायामध्ये म्हणून त्याला चित्पद म्हणलं. एवढंच. विठ्ठला विठ्ठला. अशी जी माया आहे ती सत्ता काहीच नाही. सत्ता या देवाचीच आहे. याच्या निरीक्षणानेच हे एवढं मोठं जग मायेला करता आलं. नाही तर काहीच करता येत नाही. मायेला काहीच करता येत नाही. विठ्ठला नाही देवानेच त्याला सत्ता दिली नाही. त्याच्याकडे निरीक्षण करून पाहिलं महाराज हेच त्याची सत्ता आहे. नाही तर अगोदर जर पाहिलं की काय बा पाठीमागे 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 सांगा असं जर कोणी जर म्हटलं तर पाठीमागे काय सांगा? पहिले कोठेच नव्हते.
नव्हते, काहीच नव्हतं, निष्ठ शून्य निराकार अशा प्रकारची हे चित्र जगत. किती पदार्थ आहेत या जगामध्ये पत्ता लागला नाही. या जगातल्या पदार्थाची नुसती तुम्ही कल्पना सुद्धा करू शकत नाही. नुसती कल्पना अजिबात होणार नाही. असे सर्व पदार्थ मायेने तयार केलेले आहेत. कोठेच नव्हते काही चंद्र सूर्य तारा, चंद्र नाही सूर्य नाही तारा नाही, अवघे शून्याची होते पायी शून्य होते, ते महाशून्य होते. शून्य म्हणजे नव्हते असं नाही, नव्हते आहेपणाने आहे असे म्हणण्याची वेळ आहे. विठ्ठला विठ्ठला काहीच नाही म्हणलं तुम्ही, काहीच नाही. ते परमात्मा तत्व सुद्धा शून्यामध्ये जाईल. आहे नाही विवर्जित जे आहेपणाने आहे ते आत्मतत्व. विठ्ठला विठ्ठला ती माया ज्याच्यापासून निर्माण झाली त्याला बाप म्हणायचं. आणि त्या मायेने याला रंगरूप दिल्यामुळे ती माय झाली ना. हा मुलगा काही एक नातं आहे का काय, असे 4-5 नाते आहेत. कुठं सांगत बसू, सगळे नाते सांगायला गेलं तर इकडे कीर्तनकाराची वेगळंच नातं व्हायचं. विठ्ठला बोला अर्थात श्रीचा रंग या देवाला आणि या देवाचा सत्तेच्या दृष्टीने या स्त्रीला. म्हणून रंगी रंगी रे काय भुललाशी पतंगी, शरीर जायाची ठेवणी धरीशी अभिलाष जनी. ज्ञानेश्वर रामेश्वर महाराज Thank you.
Hare
जगन्नाथराव शेंडगे यांच्या संबंधी एक छोटासा पण महत्व प्रचुर असा कार्यक्रम. तो कोणता? एवढी माणसं जमलेली आहेत, महाराज काही पाहुणे आहेत, आपल्यासारखे गवई आहेत, यात सज्जन श्रोते माझ्या बहिणी आहेत. या सर्वांच्या दृष्टीने छोटा कार्यक्रम म्हणजे आपल्या जिजीला श्रद्धांजली व्हायची आहे. म्हणजे श्रद्धेची वंगलवर फुलं त्यांची आठवण करून त्याला व्हायची आहे. कशासाठी? त्यांच्या चीर आत्म्याला चीर शांतता प्राप्त व्हावी या दृष्टिकोनातून. त्याचं द्योतक काय? द्योतक तर थोडा वेळ शांत राहणे. फुलं वाटायला आलेली आहेत ते पटपट 2-3 लोक घ्या ना पटकन, म्हणजे सर्वांना देण्यात येतील फुले. श्रद्धांजली व्हायची आहे. तिकडे खुर्चीवर बसलेली माणसं आहेत, त्यांना माईंना आणि आमच्या सज्जनांना सर्वांना द्या जरा लवकरात लवकर. 2-4 लोक घ्या पटापट.